केशव उपाध्याय भाजपचे ते मुख्य प्रवक्ते आहेत। सर, पहिलाच ओपिनियन पोल आला आणि यामध्ये नक्कीच तुम्ही आनंदी असाल हा ओपिनियन पोल बघून, कारण कर्नाटकमध्ये नाहीये, मी आत्मविश्वास आहे। आणि कसं वाटतं तुम्हाला, भारत जोडो यात्रा एकीकडे सुरू आहे, देशाचा मूड बघतोय आपण आणि पहिलाच ओपिनियन पोल आणि त्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये भाजपनं बाजी मारली। 100% खरं म्हणजे तुम्ही नुसतं आनंदी तर आहेच आहे, पण आत्मविश्वास पण आहे। आणि मी ज्या इथे बसलो होतो आणि मी मगाशी आपल्या संपादकाशी चर्चा करत होतो आणि त्यावेळी मी सांगितलं तुमचा सर्वे काय आला मला माहिती नाहीये, पण मी 100% सांगतो की आता या क्षणाला या देशामध्ये नरेंद्र मोदीजींची एक लाट सुरू आहे आणि लोक असं म्हणतात की आम्हाला पुढचे पंतप्रधान जे गेले 10 वर्षामध्ये ज्यांनी देशाच्या विकासाला खूप मोठं योगदान दिले तेच आम्हाला पुढचे पंतप्रधान हवेत। त्यामुळे मला तुमचा सर्वे माहिती नाही, पण मी जो खाली आम्ही फील करतोय, जो आम्ही लोकांमध्ये जातोय आणि त्यातनं लोकांना जो फीडबॅक येतोय त्यातनं हे दिसतंय की मोदीजी लोकांना हवेत। आणि कर्नाटक विरोधकांचं इंडिया आघाडीचं सगळ्यात मोठा आशेचा किरण होता, कर्नाटक बघा जिंकलं, भाजपचं दक्षिण द्वार बंद केलं वगैरे 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 गप्पा सगळ्या झाल्या होत्या। तिथे 23 तुमचा आकडा दाखवतोय, पण जो आमची माहिती की आम्हाला जाणवतोय हा आकडा 23च्या पुढे जाईल। हा तुमचा ओपिनियन पोल आहे, मी ते सन्मान करतो, त्यामुळे काही मी त्यात म्हणायचं नाही, पण आम्हाला खात्री आहे की हा 23चा आकडा पुढे जाईल, इंडिया आघाडीला 5 जागा सुद्धा मिळतील असं मला वाटत नाही। अगदी, पण दुसरीकडे म्हणूनच 3-3 दौरे करायला लागले मोदींना वर्षाच्या सुरुवातीलाच। असं दौरे प्रश्नच नाही, लोकांशी भेटणं हे प्रत्येक नेत्याचं पंतप्रधानांचं काम आहे। कधी काळी म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळात 5 वर्षात केव्हा तरी ते त्यांचे पंतप्रधान यायचे आणि लोकांना असं वाटायचं। आत्ताच असं आहे की लोक आपल्याला निवडून देतात, मोदीजी स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि स्वाभाविक आहे लोकांना जर भेटायचं असेल तर मग त्यामध्ये शंका हे कशाला घ्यायला पाहिजे, संकोच कशाला करायचा। जे लोक आपल्याला भरभरून प्रेम करतायत त्या लोकांना 3दा भेटला काय आणि 5दा भेटला काय, मला वाटतं आक्षेप घेण्याचं कारण नाही की। पण राज्यातले लोक, राज्यातलं सरकार नकोय लोकांना भाजपचं, पण मोदी हवेत। नाही, असं की कर्नाटकचा जो विषय होता तर त्यावेळेच्या गोष्टी काही वेगळ्या होत्या। शेवटी त्या स्थानिक स्तरावरच्या गोष्टी काही गणित त्यावेळी चुकली असतील। त्यावेळी इव्हन कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आणि काँग्रेसचं मतदान हे फार कमी जागाचं अंतर आहे, अगदी 39-41% पर्सेंटेज आहे। त्यामुळे अजिबात भाजप राज्यात नकोय अशी परिस्थिती नव्हती। पण ठीक आहे, शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही जिंकलो की काय, ईव्हीएम ह्याच्यामुळे जिंकलो आणि हरलो की ईव्हीएममुळे हरलो, असं जे एक ढोंगीपणा जो विरोधकांचा सुरू असतो तो आम्ही म्हणत नाही। आम्ही जो कौल येतो तो स्वीकारतो। समजा काही ठिकाणी अपयश आलं तर ते आत्मचिंतन करतो, नवे मार्ग शोधतो आणि यश मिळवतो, जे आज दिसते तुम्हाला। अगदी, दुसरीकडे जर कर्नाटक आणि ओव्हरऑल साऊथ इंडियाबद्दल म्हणजे दक्षिण भारताबद्दल बोलायचं झालं तर सातत्यानं भाजपकडे लक्ष जातं की भाजप तिथे नेमकी काय कामगिरी करतोय। कारण केवळ 29 सीट्स 2019 पासून जर बघितलं तर 29 सीट्सच फक्त पूर्ण ओव्हरऑल 131 पैकी 29 सीट्स भाजपला आहेत। या पुढची नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे भाजपची? कारण आता हा पहिला ओपिनियन पोल आपण बघितला जो कर्नाटकमध्ये एनडीएला 23 जागा मिळवून देतोय। पुढे तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे, केरळ सारखं राज्य आहे जिथे डावे आणि काँग्रेस यांचं प्राबल्य सातत्यानं पाहायला मिळालंय। अशात भाजपची स्ट्रॅटेजी काय असेल? मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 5 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी ज्या गोष्टी केल्यात, विशेषतः महिलांबद्दल असतील, महिलांच्या म्हणजे मी खूप यादी अख्खी वाचून दाखवू शकतो, ते मला खूप मोठं सांगता येईल सांगण्यासारखं, पण महिलांसाठी आखलेल्या योजना असतील, समाजाच्या वेगळ्या घटकांसाठी ज्या आखलेल्या योजना असतील, आजच अमरावतीमध्ये कधी कार्यक्रम झाला असेल, मला आता सुरू असेल कार्यक्रम यवतमाळमध्ये, शेतकऱ्यांना दिलेली मदत असेल, याचा जो एक परिणाम दिसतोय तो तेलंगणामध्ये यावेळी भारतीय जनता पार्टीची मतं वाढली, आपण ती बघितली आत्ता विधानसभेच्या वेळी झालं। आम्हाला यश नाही मिळालं पण ठीक आहे, पण मतं वाढली। याचं लोकसभेला याचा परिणाम आपल्याला दिसतील। केरळमध्ये भारतीय जनता पार्टी सातत्याने मतं अधिक मिळवताना दिसत आहेत। पॉंडेचेरी तीच परिस्थिती आहे, म्हणजे लोकसभा जागा जरी कमी असल्या तरीसुद्धा तिथे परिणाम दिसतोय। आणि जे असं म्हटलं जात होतं की दक्षिणेमध्ये भारतीय जनता पार्टीला यश नाही, शेवटी असं आहे की तुम्हाला वारंवार मेहनत करावी लागते, त्या मेहनतीनं तुमचं यश मिळत असतं। आज ती आम्ही मेहनत करतोय, त्या मेहनतीचे परिणाम दिसायला लागलेत। आणि इथे कर्नाटकमध्ये इतकं असं सांगितलं गेलं असं सरकार आहे, काँग्रेस सरकार आहे, अमुक योजना सरकार आहे, पण तरीसुद्धा तिथे लोक असं म्हणतात की मोदीजींना मतदान केलं पाहिजे, मोदीजीबद्दल आत्मीयता लोकांमध्ये आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत की दक्षिणेत यावेळी 131 पैकी 29 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी ह्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळताना दिसतील। आज आपण इथं बसलेलो आहोत, आजच्या फेब्रुवारी एंडला, कदाचित ज्यावेळी एप्रिल-मे मध्ये पुन्हा एकदा ज्यावेळी ॲक्च्युअल निवडणूक होतील, मे मध्ये काउंटिंग होईल, त्याविषयी पुन्हा आपण बसू, त्यावेळी तुम्हाला ही आकडेवारी मी तुम्हाला सांगेन परत। नक्कीच ही आकडेवारी आता काय पुढे खरंच सत्यात उतरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकताच ओपिनियन पोल आलेला आहे कर्नाटकचा आणि अजून दक्षिणेत काय घडतं, एनडीए कसं काय पुढे कूच करतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।